हो आपण तिथं उभा होतो. गाडी 50 वर्षापासून पहिल्यांदाच कडा नदीला इतका मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. ते आत्ता काय झालंय, देवळाली, दादेगाव, घाटापिंपरी इकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व छोटे छोटे पाझर तलाव किंवा छोटे तलाव ते फुटल्यामुळे गावात पाणी शिरले. आमच्या कडा शहरातलं एक कुटुंब साप्ते नावाचं ते कुटुंब आत्ता 10 लोक घरात गुंतले. त्यांच्या चौबाजूनी पाणी आहे आणि त्याच्यासाठी लोकनेते सुरेश अण्णा धस यांनी नगर कलेक्टरला विनंती करून हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची, आर्मीच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची. नुकसान झालेलं आहे आणि सर्वाधिक नुकसान जे आहे ते देवळाली, त्याच्यानंतर पिंपरी घाटा, दादेगाव, कडा, शेरी, निमगाव चौकाचा परिसर आणि टाकळी ह्या परिसरामध्ये काही लोक अडकलेले आहेत. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर आपले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी सर्वांशी बोलून हे आता हेलिकॉप्टर जे आहे मिलिटरीचं हेलिकॉप्टर आलेलं आहे नाशिकवरून आणि ते प्रयत्न चालू आहेत. इथे मौलाना चरणी माझी प्रार्थना आहे इथे कुटुंब सुखात बाहेर निघावं. आता पाण्याचा स्रोत एकदम वाढत आहे. माझी कडा शहराच्या जनतेला विनंती आहे, आता लाईटचे पोल सुद्धा पडत आहे, इथं थांबलेल्या सर्व लोकांना विनंती आहे माझी, आपल्या घरी सुखरूप जावं व आम्हाला ग्रामपंचायतला व पोलीस प्रशासनाला, तहसील प्रशासनाला मदत करावी अशी सगळ्यांना विनंती करतो. व परत एकदा हात जोडून सांगतो, इथं थांबलेले सर्व लोकांनी आपापल्या घरी जावं. आव्हान एवढंच करणार आहेत, आम्हाला जी आता तात्काळ मदत लागते तर ती मिळावी. तशी तहसीलदार मॅडमनी येऊन गेल्यात आणि त्यांचे तलाठी वगैरे सगळे, आमचे ग्रामसेवक, आमची ग्रामपंचायतची सर्व टीम, ग्रामपंचायत उपसरपंच, मी व सर्व सदस्य आणि गावातली सर्व तरुण मंडळी सर्वांनीच मदत करत आहेत सर्वांना. सरासरी किती तलाव फुटलेले तालुक्यात? 2 तलाव फुटले. तालुक्यातले नाही, एक पाथर्डीतला फुटला आणि एक आपल्या तालुक्यातला फुटला. पाणी अचानक पाणी आलं घरात. आमच्या सगळ्या घरात झाले पाणी, सारी नुकसान झाली साऱ्या घरात. ते आल्यावरच निघलो आम्ही बाहेर सकाळी 7 वाजता. हा हे काय सगळं सरपण गेलंय वाहून, सारे घरात पाणी शिरलंय. धान्य वगैरे धान्य बिन्ने सगळं भिजलंय. सगळे घरात फ्रीज बिरीज होते ते फुटलेत, पडलेत खाली. पैसे होते घरामध्ये ते पण वाहून गेले. 40,000 रुपये होते. नुकसान भरपाईच करायची काय मागणी. चौधरी
गावातली परिस्थिती इतकी भयंकर आहे साहेब की ह्या माणसाला आता काय सांगायचं आम्ही. जबाबदार म्हणजे याला कोण आहे आता, काय काय करणार, शासन तरी काय करणार आहे. आज सगळ्या डोळ्यात पाणी आहे. गावात खायला अक्षरशः काहीच नाही राहिलेलं नाही, कुठंच धान्य नाही, काय नाही काय नाही. यांचे जे गुरं आहेत, शाळा आहेत, हे केळी आहे, यांचं इतकं भयंकर नुकसान आहे की म्हणजे कसंच भरून निघणार नाही. फक्त आम्हाला एकच, शासनाला एकच विनंती आम्ही करतो की जितके तात्काळ आम्हाला मदत हवी आमच्या गाठा गावासाठी. सध्या आमच्या जी जिल्हा प्राथमिक शाळा आहे, अक्षरशः तिथं गुडघितकं पाणी आहे. मुलांना शाळेत जाण्यासाठी काहीच राहिलेलं नाही. पूर्ण दप्तर वया पूर्ण भिजून गेलेल्या आहेत आणि शाळेत अक्षरशः बसण्यासाठी जागा नाही राहिलेली. शाळा भरायची कुठं, हे एक आमच्या गावात सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे आत्ता. त्याच्यामुळं आमची जी स्मशानभूमी होती ती बी पूर्ण वाहून गेलेली आहे. म्हणजे कुठंच काही राहिलेलं नाही. नदीचं जे पात्र आहे ते पात्र डायरेक्ट नदीने इकडं म्हणजे हे केलंय, बदललंय पात्रच. त्याच्यामुळं इतकं मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे ते कसंच भरून निघणार नाही. त्याच्यामुळे शासनाने तातडीने मदत आमच्या गावासाठी द्यावी. सर्व पाण्याने भिजलं होतं. आमच्या शेळ्या वाहून गेल्या. माझं 12वीचं वर्ष आहे. सगळे पुस्तकं ते वाहून म्हणजे सगळे भिजलेत पाण्याने. आता मी काय करू शकते? मला सरकारकडून काही मदत होऊ शकते का? आमचं म्हणजे आम्ही 2 दिवस झाले बाहेर येतं, आम्हाला घरात खायला पण काही नाही. आम्हाला सरकारकडून मदत पाहिजे. आमचं घरातील सगळं धान्य ते भिजले. आम्हाला घरात म्हणजे पाय पण ठेवता येईना. आलेला घरी पूर्ण घरात पाणी झालेलं. आम्ही घरात होतो, आम्हाला काहीच करता नाही आलं. आमचे सगळे पुस्तकं ते सगळंच भिजलं. शाळा पण वाहून गेल्या. खायला धान्य पण नाही घरात, काही घरात पाय पण ठेवता येईना, इतकं भिजले घरात. वह्या पुस्तकं आणण्याची परिस्थितीच नाही ना आमची, कारण सगळं वावर ते वाहून गेले. आम्हाला शासनाकडून मदत पाहिजे. शिवानी विकास नाईक, श्रीराम ज्युनियर कडा. परत दिवशी आणलेली भिजलेली कुठे ते दाखव. नाव सांगितलं परत 3-4 दुकानात पाणी म्हणतो.
आणि हे असे दगड आहेत, पूर्ण माती कमरा इतकी माती पूर्ण वाहून गेली. आणि काय करायचं आता? आता ही जमीन कशी उभा करायची? हे बघा किती मोठं खड्डे झालंय. या खड्ड्यात काय करायचं आता आम्ही? सुद्धा माती राहिली नाही इथं, पूर्ण माती गेली. पूर्ण खड्डे पडले. अजून वावरात पाणी आहे. पूर्ण खड्डे पडले.